हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आता तुमचा झडपी आरोग्य सेवक 40% जवळजवळ सर्व जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाला आहे। यातच मित्रांनो आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात येत आहे। तर या ठिकाणी आपण प्रेस नोट पाहू शकता। ही जी प्रेस नोट आहे जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडून आपल्याला कळवण्यात आले। मित्रांनो, जसे तुमच्या जिल्ह्याचे जे काही प्रेस नोट जाहीर होईल तुम्हाला कागदपत्र पाठवण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येईल। मित्रांनो, त्यावर आपण व्हिडिओ घेऊन आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्हाला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा लगेच जॉईन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, जसे नवीन अपडेट येते आपण टेलिग्राम चॅनलवरती सर्वप्रथम अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या अगोदर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे जे काही कागदपत्र पडताळणी होईल तेव्हा लगेच तुम्हाला मॅसेज मोबाईलवरती येऊन जाईल। तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर या ठिकाणी जी आहे जिल्हा परिषद पदभरती भंडारा 2023 अंतर्गत आरोग्य सेविका महिला व आरोग्य सेवक 40% पुरुष या ठिकाणी पाहू शकता। या सर्वांचे निकाल झेडपी भंडारा अधिकृत संकेतस्थळ bhandara.zhdp.org व दिनांक 17 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता। खाली आल्यानंतर पाहू शकता त्या अनुषंगाने आरोग्य सेविका महिला संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराचे दस्तावेज तपासणी दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12, त्यानंतर 12 ते 2, त्यानंतर 2 ते 4 व 4 ते 6 अशा 4 सत्रात तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे। आरोग्य सेवक पुरुष 40%साठी तुमचं इथे तुम्हाला शेड्यूलसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। या संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराचे दस्तावेज तपासणी दिनांक 29 जुलै। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 29 जुलै आणि जे काय आपलं पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 26 जुलै रोजी होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 दिवसाचा गॅप देण्यात आला आहे, त्यानंतर तुम्हाला परत 29 तारखेला बोलवण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हे सर्व अपडेट तुम्हाला मेलद्वारे कळवण्यात आलेलं आहे। तुम्हाला अजूनसुद्धा मेल आला नसेल तर तुम्ही मेल चेक करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणता अजूनपर्यंत आम्हाला मेल आला नाही, तर मित्रांनो तुम्हाला स्पॅम फोल्डर चेक करायचं आहे। केव्हा तुमचा मेल हा स्पॅम फोल्डरमध्ये जात असतो, त्यामुळे तुम्हाला आपला स्पॅम फोल्डर चेक करायचा आहे। स्पॅम फोल्डर कसं चेक करायचं ते माहीत नसेल तर मित्रांनो आपण त्यावरसुद्धा तुम्हाला व्हिडिओ घेऊन या। तुम्ही जास्त कमेंट केला तर त्यावरसुद्धा आपण सांगूयात की स्पॅम फोल्डर तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आता तुम्ही स्पॅम फोल्डर चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व शेड्यूल देण्यात येईल। तुमचा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कधी होणार आहे, तुमची तारीखसुद्धा तुम्हाला देईल, त्याबरोबर तुमचं टायमिंगसुद्धा तुम्हाला तिथे दिलेला असेल, तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 29 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते परत एक तुम्हाला ते शेड्यूल आहे मित्रांनो, पण या ठिकाणी तुम्हाला एक नोंद करायची 5 वाजेपर्यंत तुमचं होणार आहे। तर या ठिकाणी 6 वाजेपर्यंत होतं, परंतु इथे 5 वाजेपर्यंत होणार आहे। अशा 3 सत्रात तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता त्याबाबतचे नोटीस उमेदवाराचे आवेदनपत्रात नमूद केलेल्या ईमेलवर तुम्हाला पाठवण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्ही आपला फॉर्म भरताना तुम्ही जो मेल ॲड्रेस दिलेला आहे त्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट दिलं आहे, त्यामुळे तुम्हाला आपला मेल लगेच चेक करून घ्यायचं आहे। मेलवर तुम्हाला सर्व अपडेट दिलं आहे, तुमचा पेपर कधी आहे, तुमचा दिनांक कधी आहे, त्यानंतर तुमचं कोणत्या सत्रामध्ये पेपर होणार आहे, सर्व काही अपडेट तुम्हाला मेलवर कळवलं आहे, त्यामुळे तुम्हाला आपला मेल लगेच चेक करून घ्यायचा आहे। उमेदवारांनी त्यांच्या आवेदनपत्रात नमूद केलेल्या ईमेलवर नियमित तपासत जावे, पाठवलेले नोटिसचे प्रिंट काढून घ्यावी व त्यातील नमूद केलेले दस्तावेज पडताळणीकरता उपस्थित राहावे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुमचं मेल तुम्हाला नेहमी चेक करायचं त्यांनी सांगितलं आहे आणि ही जी नोटीस आली त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंटसुद्धा त्यांनी दिलेले आहेत। सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागतात त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ घेऊन आहोत, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपण सर्व काही अपडेट तुम्हाला देणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्ही इतर जिल्ह्यांमधील असाल तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कधी होऊ शकतं, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून जी काही नवीन प्रेस नोट निघेल त्यावर आपण लगेच व्हिडिओ घेऊन आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे, आपण सर्व अपडेट तिथे दाखवत असतो। तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता दस्तावेज पडताळणीचे ठिकाण आता तुम्हाला इथे दिलेलं आहे। तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांचं ठिकाण तुम्हाला इथे सांगण्यात आलं आहे, जिल्हा परिषद भंडाराचे सभागृह। तर या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, हे तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे। तर पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी ही प्रेस नोट जाहीर केली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व काही अपडेट आपण दिलेलं आहे आणि एक प्रतसुद्धा आहे। जिल्हा माहिती अधिकारी भंडारा यांना माहितीस्थळ आधार प्रेस नोट दिनांक 23/7/2024 रोजीच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याची कारवाई करावी। तर मित्रांनो, ही जी प्रेस नोट आहे तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा दिसणार आहे। 23 जुलै 2024 रोजीच्या पेपरमध्ये तुम्हाला ही जी बातमी आहे ती तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे मित्रांनो चिंता करायची गरज नाही आणि अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।